हॅलो, लेट्स लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलमध्ये मी राहुल वाकचौरे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो, जिथे आपण स्पोकन इंग्लिश रिलेटेड बेसिक प्लस काही ॲडव्हान्स लेवलच्या कॉन्सेप्ट्स अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने शिकतो। लास्ट व्हिडिओमध्ये आपण नाउन हा टॉपिक शिकलो होतो। ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ अवश्य पहा, म्हणजे तुम्हाला आजचा टॉपिक अतिशय चांगल्या पद्धतीने समजेल। आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे प्रोनाउन, त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो सर्वनाम। तर जनरली आपण लहानपणापासून शिकत आलो सर्वनाम प्रोनाउन्स, तर आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे काही प्रोनाउन्स आहेत। तर इंग्लिशमध्ये एवढेच प्रोनाउन्स आहेत का? तर नाही, याच्या व्यतिरिक्त अजूनही काही प्रोनाउन्स आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रोनाउन आपण का शिकायचंय, का इतका महत्त्वाचा टॉपिक आहे प्रोनाउन हा? तर पहा, आपल्या इंग्लिशचं स्ट्रक्चर आहे एस प्लस व्ही प्लस ओ, म्हणजे सब्जेक्ट, त्यानंतर व्हर्ब आणि त्यानंतर ऑब्जेक्ट। तर आपल्याला माहिती आहे हे जे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट या दोन्हीही ठिकाणी एकतर नाउन असतं किंवा प्रोनाउन असतं। म्हणून कधी सब्जेक्टिव्ह केसमध्ये कोणतं प्रोनाउन असतं, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये कोणतं प्रोनाउन असतं, किंवा प्रोनाउन्सचे अजून वेगवेगळे जे प्रकार आहेत त्यांचे फंक्शन्स काय, हेच आपल्याला आजच्या या टॉपिकमध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे। त्या अगोदर मी इथे 3 सेंटेन्सेस दिलेली आहेत, तर त्याच्यामध्ये आपण पाहूया प्रोनाउन्स कोणकोणते आहेत। पहा, पहिलं सेंटेन्स आहे दिस इज माय कार। याच्यामध्ये मी विचारलं की प्रोनाउन कोणतं आहे, तर तुम्ही म्हणाल इथे हे माय हे एक प्रोनाउन दिसते, तर तुम्ही चुकीचे ठराल। इथे माय हे प्रोनाउन नसून इथे धिस हे प्रोनाउन आहे, जे की डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे। आता त्यानंतर पुढचं सेंटेन्स आहे धिस कार इज माइन। याच्यामध्ये कोणतं प्रोनाउन आहे? तर तुम्ही म्हणाल तुम्ही आत्ताच वरच्या सेंटेन्समध्ये सांगितलं की धिस हे प्रोनाउन आहे, तर तुम्ही परत चुकीचे ठराल। या सेंटेन्समध्ये माइन हे प्रोनाउन आहे, जे की पॉझिटिव्ह प्रोनाउन आहे। आता यानंतर नेक्स्ट सेंटेन्स पहा, आय अँड राजू आर प्लेइंग। हे वाक्य जे आहे हे कसं आहे, बरोबर आहे का? का याच्यामध्ये काही एरर आहे? तुम्ही म्हणाल व्यवस्थित तर दिसतंय, आय अँड राजू आर प्लेइंग, मी आणि राजू खेळत आहोत, परंतु याच्यामध्ये हे जे आय अँड राजू हे जे प्रोनाउन प्लस नाउन जे आहे, तर याची प्लेसिंग ऑर्डर चुकलेली आहे। तर सेंटेन्समध्ये जेव्हा कधी फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन किंवा थर्ड पर्सन असे दोन्ही तिन्ही सब्जेक्ट एकत्र येतात, तेव्हा ते कोणत्या ऑर्डरमध्ये ते प्लेस करायचे, त्याच्या मागचं काय लॉजिक आहे, हे सुद्धा आपण पुढे शिकणार आहोत। तर आजच्या आपल्या या टॉपिकला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत व्हॉट इज प्रोनाउन। प्रोनाउन म्हणजे नक्की काय? तर आपण लहानपणापासून एक त्याची डेफिनेशन शिकत आलो की द वर्ड्स दॅट आर यूज्ड इन प्लेस ऑफ नाउन ऑर नाउन फ्रेज टू अवॉइड रिपिटेशन आर कॉल्ड प्रोनाउन्स। बऱ्याचदा काही डेफिनेशन्समध्ये असं सांगितलं जातं की फक्त जे प्रोनाउन असतं ते नाउनला रिप्लेस करतं, तर फक्त नाउनला रिप्लेस न करता नाउन आणि नाउन फ्रेजला सुद्धा जे रिप्लेस करतं तेच असतं आपलं प्रोनाउन। म्हणजे आपण त्याला सबस्टिट्यूट ऑफ अ नाउन ऑर नाउन फ्रेज असं म्हणू शकतो। आता ते अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी आपण काय सेंटेन्सेस पाहूया, म्हणजे आपल्याला प्रोनाउन म्हणजे काय हे एक्झॅक्ट आपल्याला ते समजेल। पहा, विशाल इज माय फ्रेंड, विशाल इज अ गुड बॉय, विशाल्स फादर इज अ टीचर, विशाल प्लेज फुटबॉल, विशाल लव्स विशाल्स पॅरेंट्स। पहा, या सेंटेन्सेसमध्ये आपल्याला काहीतरी ऑड वाटते आणि काय येते, तर पहा
प्रत्येक वाक्यामध्ये विशाल 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 या नाऊनचं रिपिटेशन झालेलं आहे आपल्याला दिसून येतं. त्यामुळं या वाक्यांची ब्युटी आपल्याला नाहीशी झालेली दिसून येते. आणि तीच ब्युटी आपल्याला कशाने येते तर प्रत्येक वेळेस विशालच्या जागेवरती ॲप्रोप्रिएट असं प्रोनाऊन यूज केल्यानंतर आपल्याला ते वाक्य जास्त लेंदी वाटत नाही. त्याचबरोबर त्या वाक्याची ब्युटीसुद्धा आपल्याला दिसून येते. तर मग कोणते प्रोनाऊन कशा पद्धतीने वापरायचे पहा या वाक्यामध्ये. आता पहिल्यांदा विशाल हे आपल्याला नाऊन म्हणावंच लागेल. विशाल इज माय फ्रेंड. नेक्स्ट सेंटेन्समध्ये विशाल इज अ गुड बॉय. इथे आपण विशालच्या जागेवरती ही हे प्रोनाऊन आपण वापरूया. ही इज अ गुड बॉय. तो एक चांगला मुलगा आहे. इथे आपण विशालसाठी ही म्हणजे तो हे प्रोनाऊन वापरलं. विशाल्स फादर इज अ टीचर. आता इथे विशाल्सच्या ऐवजी आपण वापरणार आहोत हिज. हिज फादर इज अ टीचर. हिज म्हणजे त्याचे वडील एक शिक्षक आहेत. आता इथे विशाल प्लेज फुटबॉल. विशाल फुटबॉल खेळतो. तर इथे विशाल ऐवजी आपण वापरणार आहोत ही. ही प्लेज फुटबॉल म्हणजे तो फुटबॉल खेळतो. देन विशाल लव्ज विशाल्स पॅरेंट्स. पहा ऑड वाटते की नाही. विशाल लव्ज विशाल्स पॅरेंट्स. विशाल विशालच्या आईवडिलांवरती प्रेम करतो. तर आपण इथे विशालच्या ऐवजी म्हणणार आहोत ही. ही लव्ज विशाल्स पॅरेंट्स ऐवजी विशाल्स ऐवजी हिज. तो त्याच्या आईवडिलांवर प्रेम करतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे नाऊन जे आहेत तर त्याला आपण प्रोनाऊनने रिप्लेस केलेलं आहे. आता फक्त नाऊनलाच रिप्लेस करतं का प्रोनाऊन तर नाही. तर नाऊन फ्रेजला सुद्धा प्रोनाऊन हे रिप्लेस करतं. पहा आता नाऊन फ्रेज म्हणजे काय तर नाऊन बरोबर असलेले त्याचे इतर जे डिटर्मिनर्स असतात किंवा मॉडिफायर्स असतात. तर पहा रमेश सॉ अ डेंजरस डॉग. रमेश सॉ अ डेंजरस डॉग. तर इथे नाऊन काय आहे डॉग नाही तर नाऊन आहे अ डेंजरस डॉग. अ डेंजरस डॉग ही आहे नाऊन फ्रेज. या डॉग या नाऊनला अ डेंजरस डॉग हे आहे नाऊन फ्रेज. म्हणजे मग त्या नाऊनच्या अगोदर आलेलं हे डेंजरस हे त्याचं एक मॉडिफायर आहे. म्हणजे नाऊनच्या बद्दल अतिरिक्त विशेष इन्फॉर्मेशन देणारे शब्द त्यांना आपण मॉडिफायर म्हणतो. मग ते ॲडजेक्टिव्ह असू शकतात, डिटर्मिनर्स असू शकतात, आर्टिकल्स असू शकतात किंवा प्रेपोजिशन सुद्धा असू शकतात. पहा रमेश सॉ अ डेंजरस डॉग. द डेंजरस डॉग बार्क्ड ॲट रमेश. पहा इथे सुद्धा प्रत्येक वेळेस इथे रमेश रमेश रिपिटिशन झाले. अ डेंजरस डॉग आणि द डेंजरस डॉग याचं रिपिटिशन झालेलं आहे. आणि तेच अवॉइड करण्यासाठी या नाऊन फ्रेजला रिप्लेस पहा रमेश सॉ अ डेंजरस डॉग. तर आपण इथे त्याच्याऐवजी म्हणू शकतो नेक्स्ट सेंटेन्समध्ये द डेंजरस डॉग ऐवजी इट बार्क्ड ॲट रमेशच्या ऐवजी आपण म्हणू शकतो हिम जे की ऑब्जेक्टिव्ह केसमधील प्रोनाऊन आहे. पहा इट बार्क्ड ॲट हिम. तो त्याच्याकडे वरती भुंकला. अशा पद्धतीने ते वाक्य आपल्याला प्रोनाऊन सहित ते होईल. आता हे जे मॉडिफायर असतात ते नाऊनच्या अगोदरच येतात असं नाही तर ते मॉडिफायर नाऊन नंतर सुद्धा येऊ शकतात. पहा इथं अ हाऊस हे जे नाऊन आहे पहा. ऑन द हिल जे की एका टेकडीवरती आहे. म्हणजे पहा अ हाऊस ऑन द हिल. पुढे ऑन द हिल हे मॉडिफायर या नाऊन नंतर आलेलं आहे.
घर जे की टेकडीवर आहे. मग ही सर्व जी नाउन फ्रेज आहे तर त्याला आपण इटने रिप्लेस केलं. इट लुक्स ब्युटिफुल, ते सुंदर दिसतं. अशा पद्धतीने नाउन किंवा नाउन फ्रेजला रिप्लेस करणाऱ्या शब्दांनाच प्रोनाउन्स असं म्हणतात. नाउ सी दीज आर सम टाइप्स ऑफ प्रोनाउन. फर्स्ट इज पर्सनल प्रोनाउन, ज्याच्यामध्येच सब्जेक्टिव्ह प्रोनाउन, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन असे 3 उपप्रकार पडतात. देन रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आणि त्यातच इंटेन्सिव्ह प्रोनाउन. देन इनडेफिनिट प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, इंटेरॉगेटिव्ह प्रोनाउन, रिलेटिव्ह प्रोनाउन आणि देन रेसिप्रोकल प्रोनाउन असे प्रोनाउन्सचे काही प्रकार आहेत. ते आपण व्यवस्थितरित्या त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. नाउ लेट्स सी फर्स्ट टाइप ऑफ प्रोनाउन अँड इट इज पर्सनल प्रोनाउन. त्याच्या नावावरूनच ते पर्सन्स साठी यूज केलं जातं. काही ठिकाणी जसं की इट हे थिंग्ससाठी सुद्धा यूज केलं जातं, ॲनिमल्ससाठी सुद्धा यूज केलं जातं. दे हे पर्सनसाठी प्लस थिंग्ससाठी सुद्धा यूज केलं जातं. आता पहा इंग्लिशमध्ये 3 पर्सन्स असतात. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. फर्स्ट पर्सन म्हणजे जो स्पीकर असतो तो. मग आय आणि वी हे फर्स्ट पर्सन आहेत. आय हा सिंग्युलर आहे, वी हा प्लुरल आहे. सेकंड पर्सन म्हणजे टू हुम वी स्पीक, ज्याच्याशी आपण बोलतो ती व्यक्ती किंवा त्या अनेक व्यक्ती, म्हणजे जसं की यू. मग यू हे सिंग्युलर सुद्धा आहे आणि प्लुरल सुद्धा आहे. देन थर्ड पर्सन म्हणजेच ऑफ हुम वी स्पीक, ज्यांच्याबद्दल आपण बोलतो ते. मग त्याच्यामध्ये येईल ही, शी, इट हे 3 आहेत ते थर्ड पर्सन सिंग्युलर्स आहेत आणि दे हे प्लुरल आहे. आता याच्यामध्ये 3 उपप्रकार आहेत पर्सनल प्रोनाउन्समध्ये. त्यातलं पहिलं आहे सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स. सब्जेक्टिव्ह केस म्हणून ते सेंटेन्समध्ये यूज केलं जातं. सब्जेक्ट जसं की आपल्याला माहिती आहे सेंटेन्सच्या स्ट्रक्चर्सनुसार अगोदर सब्जेक्ट असतं आणि नंतर व्हर्ब असतं आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह पार्ट असतो. मग सब्जेक्टमध्ये यूज होणारी प्रोनाउन्स कोणकोणती, तर आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे ही सब्जेक्टच्या जागीच यूज होणारी प्रोनाउन्स आहेत. जसं की पहा राकेश इज अ डॉक्टर. इथे राकेश हे जे नाउन आहे इथे हा सब्जेक्ट आहे. राकेश इज अ डॉक्टर, राकेश हा एक डॉक्टर आहे. आता राकेशला कशाने रिप्लेस केलंय, तर ही या प्रोनाउनने. मग ही हे सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे. ही लिव्ज इन मुंबई, तो मुंबईमध्ये राहतो. आता इथे राकेशच्या ऐवजी समजा आपण म्हटलं रोहिणी इज अ डॉक्टर. आता रोहिणी हे एका मुलीचं नाव आहे, तर इथे आपल्याला शीने रिप्लेस करायला लागेल. तर शी लिव्ज इन मुंबई. पहा इथे हे शी लिव्ज इन मुंबई. आता मला म्हणायचं समजा यू आर जिनियस, तुम्ही जिनियस आहात किंवा तू जिनियस आहेस. म्हणजे आपण म्हणतो ना यू हे सिंगल सुद्धा आहे आणि प्लुरल सुद्धा आहे. मग हे यू हे पहिल्यांदा येईल सब्जेक्ट म्हणून वाक्याच्या सुरुवातीला. आता मला म्हणायचंय राम अँड श्याम आर सिबलिंग्स. राम आणि श्याम ही दोघं भावंड आहेत. आणि त्याच्याच पुढचं वाक्य आहे दे लिव्ह इन मुंबई, ते मुंबईमध्ये राहतात. पहा त्या दोघांच्यासाठी प्लुरल झालं, त्यामुळे त्या दोघांच्यासाठी आपल्याला सब्जेक्टिव्ह केस म्हणून दे हे प्रोनाउन वापरायला लागेल. दे लिव्ह इन मुंबई. अशा पद्धतीने आपण सब्जेक्टिव्ह केसमधील ही प्रोनाउन्स आपण लक्षात ठेवायची. आता ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स हे नेहमी वाक्याच्या ऑब्जेक्ट म्हणूनच यूज केली जातात. आता ऑब्जेक्ट आपण कसं आयडेंटिफाय करायचं, तर व्हर्बला जेव्हा आपण व्हॉट आणि हुम असा प्रश्न विचारतो तेव्हा जे ॲन्सर येतं ते नेहमी ऑब्जेक्ट असतं. किंवा जे व्हर्ब नंतर येतं ते असतं त्या व्हर्बचं ऑब्जेक्ट. आणि जे वाक्यामध्ये प्रिपोजिशन नंतर येतं
ते प्रिपोजिशनचं ऑब्जेक्ट असतं. आता पहा, संदीप सॉ सम चिल्ड्रन. संदीपने काही मुलांना पाहिलं. ही कॉल्ड देम. इथं संदीप ऐवजी ही हे सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आलं आणि इथे हे जे सम चिल्ड्रन हे जे सॉ या व्हर्ब नंतर आलेलं हे जे ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टिव्ह केससाठी देम हे प्रोनाउन इथे आपल्याला यूज करावं लागलं. आता पहा, किरण इज विथ मी. किरण इज विथ मी. किरण माझ्या बरोबर आहे. आता इथे आयच्या कॅटेगरीतलं मी हे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आपल्याला वापरायला लागलं. आय साठी ऑब्जेक्ट मी, वी साठी ऑब्जेक्ट आपण वापरतो अस. यू साठी ऑब्जेक्ट आहे यू, हे सेमच राहतं सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मध्ये. ही साठी आहे हिम, शी साठी असतं हर, इट साठी इट, असं सेमच ऑब्जेक्ट राहतं आणि दे साठी ऑब्जेक्ट येतं देम. पहा, किरण इज विथ मी. किरण माझ्या बरोबर आहे. किरण इज विथ अस. किरण हा आमच्या बरोबर आहे. किरण इज विथ यू. किरण तुझ्या बरोबर आहे. म्हणजे एक असेल तर तुझ्या बरोबर आणि यू असेल म्हणजे अनेक असतील तरी सुद्धा यू हेच प्रोनाउन, कारण यू सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मध्ये सेम असतं. किरण तुमच्या बरोबर आहे. किरण इज विथ हिम. किरण त्याच्या बरोबर आहे. किरण इज विथ हर. किरण तिच्या बरोबर आहे. आणि किरण इज विथ देम. किरण त्यांच्या बरोबर आहे. यानंतर पॉझिटिव्ह प्रोनाउन्स, त्याच्यामध्ये दोन कॅटेगरी आहेत. एक म्हणजे माय, आवर, युअर, हिज, हर, देअर आणि सेकंड माइन, आवर्स, युअर्स, हिज, हर्स. आता या दोन्हींमध्ये काय फरक आहे नेमका, तर ते आपण सेंटेन्सेसच्या मदतीने आपल्याला व्यवस्थित कळेल. पहा, दिस इज माय कार. ही माझी कार आहे. अँड धिस कार इज माइन. ही कार माझी आहे. दोन्हीही वाक्य अतिशय सेम आहेत परंतु थोडीशी वेगळ्या पद्धतीने लिहिलेली आहेत. इथे माय हे जे आहे, इथे माय खरं तर ॲडजेक्टिव्ह आहे, ज्याला आपण पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणतो. पॉझिटिव्हचा अर्थ होतो अधिकार सूचक किंवा आपला एखाद्या गोष्टीवरती हक्क असणे, ती गोष्ट आपल्या मालकीची असणे, आपल्या पोझिशनमध्ये असणे म्हणजे पॉझिटिव्ह प्रोनाउन. आता दिस इज माय कार. आता इथं माय हे का ॲडजेक्टिव्ह आहे, कारण त्याच्या पुढे लगेच हे नाऊन आलंय. पा नाऊन चा एक स्वभाव आहे की त्याच्या जस्ट आधी जे त्याला मॉडिफाय करणारा जो शब्द असतो तो नेहमी ॲडजेक्टिव्ह असतो आणि हा आहे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह. लोक याला खरं तर प्रोनाऊन म्हणतात, काम चालतंय, परंतु ते प्रोनाऊन नसतात, ते खरं तर पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्याच ऐवजी हे जे माइन आहे हे ओरिजिनल पॉझिटिव्ह प्रोनाऊन आहे. धिस कार इज माइन. आता माइन चा अर्थ होतो माय कार. माय प्लस नाऊन असतं, परंतु हे कार याच्यामध्ये अंडरस्टूड असतं म्हणून माइन. धिस कार इज माइन. अशा पद्धतीने आता मायचं माइन, आवरचं आवर्स, युअरचं युअर्स, हिजचं सेम हिज, हरचं हर्स, देअरचं देअर्स आणि इट्स हे एक पॉझिटिव्ह प्रोनाउन आहे. हे इट्स नव्हे, या इट्सचा अर्थ होतो इट इज किंवा इट हॅज किंवा इट वॉज. तर हे जे इट्स आहे हे आहे पॉझिटिव्ह प्रोनाउन. आता पर्सनल प्रोनाउन्सच्या बाबतीत येणारे जे काही एरर्स असतात त्याबद्दल पाहूया. असे एरर्स असलेले प्रश्न बऱ्याचदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये येत असतात आणि आपल्याला त्या सेंटेन्समध्ये काय एरर आहे किंवा नो एरर आहे ते सेंटेन्स हे आपल्याला ओळखायला सांगतात. आणि जसं की याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह केस दिलेलं असतं,
तर तिथे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह केस वापरायचं की ऑब्जेक्टिव्ह वापरायचं की सब्जेक्टिव्ह केस वापरायचं प्रोनाऊन, किंवा कोणत्या पद्धतीने ऑर्डर असेल याची, जसं की इथे पहा आय अँड राजू आर प्लेइंग, ह्याच्यामध्ये काय एरर दिसतोय आपल्याला, तर पहा आय अँड राजू, मी आणि राजू खेळत आहोत. आपल्याला दिसायला वाक्य एकदम परफेक्ट आणि एकदम व्यवस्थित दिसतंय, परंतु त्याची आय अँड राजू ही जी ऑर्डर आहे ती चुकलेली आहे. तर सेंटेन्स असं पाहिजे, राजू अँड आय आर प्लेइंग. तर हे असं कसं काय, राजू अँड आय नंतर तर एम असतं, परंतु इथे सब्जेक्ट आय आणि राजू हा सब्जेक्ट प्लुरल झालाय, या दोन्हींसाठी मिळून आर इथे व्हर्ब येतोय, म्हणून इथे आर आलेला आहे. तर पहा इंग्लिश लँग्वेजमध्ये समजा एकाच वाक्यामध्ये फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन असे तिन्ही पर्सन आले किंवा 2 पर्सन जरी आले तरी त्याची एक विशिष्ट अशी ऑर्डर असते, ती म्हणजे 231. सेकंड पर्सन अगोदर येतो, थर्ड पर्सन त्याच्यानंतर आणि नंतर फर्स्ट पर्सन. तर याच्यामागे काय लॉजिक आहे, तर इंग्लिश ही अतिशय पोलाईट अशी लँग्वेज आहे. इंग्लिश नेटिव्ज असतात ते थोडंसं काही चुकलं किंवा साधी शिंक जरी आली, खोकला आला तरी ते सॉरी म्हणतात, एक्सक्यूज मी असं म्हणतात. त्यामुळे ते बोलताना सुद्धा इतकं पोलाइटली बोलतात की आपल्या अगोदर ते समोरची जी व्यक्ती असते म्हणजे जो सेकंड पर्सन असतो त्याला जास्त इम्पॉर्टन्स देतात. नंतर ज्याच्याबद्दल बोललं जाते म्हणजे जे आपण थर्ड पर्सन म्हणतो नंतर त्याला इम्पॉर्टन्स देतात आणि नंतर तिसऱ्यांदा स्वतःचं नाव घेतात किंवा स्वतःला ते कन्सिडर करतात. म्हणून हा जो फॉर्म्युला आहे 231 सेकंड पर्सन, थर्ड पर्सन आणि फर्स्ट पर्सन या पद्धतीनेच आपल्याला सेंटेन्समध्ये तो पॅटर्न फॉलो करायला लागतो. मग याच्यामध्ये जो सेकंड पर्सन तर याच्यामध्ये नाही आहे, यू असतो ना सेकंड पर्सन, तर याच्यामध्ये अगोदर थर्ड पर्सन आहे, मग सेकंड पर्सन तर नाहीच आहे, मग थर्ड पर्सन राजू अँड नंतर आय येईल. राजू अँड आय आर प्लेइंग हे झालं आपलं करेक्ट सेंटेन्स विथ लॉजिक. आता हे वाक्य पहा, आय रोहन अँड यू आर वॉचिंग मूव्ही. मी रोहन आणि तू आपण मूव्ही पाहत आहोत, अशा पद्धतीचं वाक्य आहे. तर याची सुद्धा 2-3-1 नुसार आपल्याला ह्याचा पहा कसं होईल. 2 म्हणजे सेकंड पर्सन म्हणजे यू, देन थर्ड पर्सन रोहन अँड आय आर वॉचिंग मूव्ही. अशा पद्धतीने हे सेंटेन्स आपलं बरोबर असेल. हे आता पहा, यू ही अँड आय स्टोल सम मनी. आता इथे थोडंसं वेगळ्या पद्धतीने आहे फॉर्म्युला. इथे असेल 1 2 3 चा फॉर्म्युला, तर त्याच्या पाठीमागे सुद्धा एक लॉजिक आहे. जर आपल्याला एखादी आपण चूक केली असेल किंवा माफी मागायची असेल, चूक भूल माफी काही जे असेल, तर त्यावेळेस इंग्लिशमध्ये अगोदर त्याची जबाबदारी फर्स्ट पर्सन घेतो, नंतर सेकंड आणि नंतर थर्ड पर्सन. आपल्यासारखं नाही, त्यांनी ते केलं, चांगलं केलं की आपण मी स्वतः केलं असं आपण म्हणतो, मग त्याचं दुसऱ्याचं नाव घेतो, मग तिसऱ्याचं नाव, आणि चुकीचं काय झालं की आपण दुसऱ्यावर बोट दाखवतो. तर तसं नाही, इंग्लिशमध्ये काही आपल्याला जे चूक असेल माफी असेल तर त्यावेळेस स्वतःचं नाव म्हणजे फर्स्ट पर्सन पहिला येतो. मग फर्स्ट पर्सन म्हणजे आय, देन सेकंड पर्सन यू अँड ही स्टोल सम मनी. मी, तू आणि त्याने काही पैसे
चोरले. अशा पद्धतीने हे सेंटेन्स स्ट्रक्चर आपल्याला फॉलो करायला लागेल. आता पहा, इट इज मी हू हेल्प्ड यू. तो मी आहे ज्याने तुला मदत केली. आता इथे एरर काय, तर इथे हे जे मी आहे तर इथे मी नाही येता इथे येईल आय. याच्या मागचं लॉजिक असं आहे की जे इथं इज हे हेल्पिंग व्हर्ब न राहता इथे मेन व्हर्बचं काम केलेलं आहे. जेव्हा बीच्या फॉर्म मेन व्हर्ब म्हणून काम करतो तेव्हा त्याच्यानंतर जे प्रोनाऊन येतं ते नेहमी सब्जेक्टिव्ह केसमध्ये असतं. म्हणून इट इज आय हू हेल्प्ड यू अशा पद्धतीने आपलं वाक्य असणार आहे. आता पहा, मी अँड यू विल गो टू द पार्टी. मी आणि तू आपण पार्टीला जाऊ. आता इथे मिस्टेक काय आहे, तर इथे आहे मिस्टेक मी. इथे पाहिजे आय. आय अँड यू. आता कारण मी हे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन आहे आणि ते नेहमी ऑब्जेक्टमध्ये वापरलं जातं आणि सुरुवातीला नेहमी सब्जेक्ट असतो आणि आय हे सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन आहे. तर आता याच्यानंतर तरीसुद्धा अजून एक याच्यामध्ये वीक एरर आहे. तो काय, तर 2 3 1चा फॉर्म्युला पहा. इकडे यू सेकंड पर्सन तो आधी येईल. यू अँड आय. यू अँड आय विल गो टू द पार्टी अशा पद्धतीने आपलं योग्य सेंटेन्स असेल. आता पुढे, युअर कार इज हेअर. तुझी कार इथे आहे. बट माइन कार इज देअर. पण माझी कार तिकडे आहे. आता इथे पहा, माइन कार अशा पद्धतीने याच्यामध्ये एरर आहे. इथं एकतर माइन कार नाही, हा कार एक्स्ट्राचा शब्द आहे. कारण माइन याच्यामध्ये माय प्लस नाऊन असतं. मग नाऊन कोणतं, तर हे जे कार. माइन याचा अर्थ माय प्लस नाऊन. कारण जर आपण माइन कार म्हटलं तर कार आणि कार याचं रेपिटेशन होईल आणि हे रेपिटेशन अवॉइड करण्यासाठी तर आपण प्रोनाऊन वापरत असतो. आणि जर इथे जर आपण परत समजा एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं मग माइनच्या ऐवजी माय केलं, माय कार, ते सुद्धा बरोबर असेल, परंतु त्याच्यामध्ये थोडंसं वीक एरर असेल. का, कारण युअर कार आणि माय कार परत कार कार रिपीट होईल. त्यामुळं इथं माइन फक्त एवढंच लिहायचं आहे. माइन कार न लिहिता माइन एवढंच लिहायचं आहे. नाऊ लेट्स मूव टू नेक्स्ट टाईप अँड इट इज रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स. आणि काही सिच्युएशन्समध्ये ते इंटेन्सिव्ह प्रोनाऊन्स सुद्धा असं आपण त्याला म्हणतो. तर रिफ्लेक्सिव्ह म्हणजे त्याच्या नावाप्रमाणेच ते रिफ्लेक्ट होतं. म्हणजे जो सब्जेक्ट असतो तोच ऑब्जेक्ट म्हणून जिथं ज्यावेळेस रिफ्लेक्ट होतो त्यावेळेस त्याला म्हणतात रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. म्हणजे सब्जेक्टने केलेली क्रिया ज्यावेळेस रिसीव करायला दुसरा कोणीही ऑब्जेक्ट नसतो तेव्हा सब्जेक्ट स्वतः ते रिसीव करतो आणि तिथे त्याचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन यूज केलं जातं. जसं आयचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन होईल माय सेल्फ. वीचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहे आवर सेल्व्स. आता इथे सेल्व्स आहे म्हणजे इथे प्लुरल असल्यामुळे ते त्याचा प्लुरल फॉर्म आहे तो. युअर सेल्फ, इथे यू हा सिंग्युलर असल्यामुळे युअर सेल्फ. इथे युअर सेल्व्स, इथे यू हा प्लुरल असल्यामुळे युअर सेल्व्स. हिचं हिमसेल्फ, शीचं हर सेल्फ, इटचं इट सेल्फ आणि देचं देम सेल्व्स. अशा प्रकारे हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स हे आपण वापरू शकतो. आय विल डू इट माय सेल्फ. मी हे स्वतः करेल. इथे माय सेल्फ हे आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आणि पहा इथे आयच्या नंतर लगेच माय सेल्फ आलंय. आय माय सेल्फ विल डू इट. मी स्वतः हे करेल. म्हणजे इथे आयला इथे एम्फसाइज केलेलं आहे आणि त्याच्या पुढे माय सेल्फ आलाय म्हणून याला म्हणायचं इंटेन्सिव्ह प्रोनाऊन. कारण मी स्वतः हे करेल म्हणजे दुसरा ला प्रेफर न करता
आपण स्वतःला जास्त तिथे जोर देऊन मी स्वतःच करेल, म्हणजे दुसरा ऑप्शन ठेवलेला नाही आहे तिथे, मी स्वतःच करेल म्हणून हे इंटेन्सिव्ह. पुढे यू विल गो टू पुणे युअर सेल्फ, तू स्वतः पुण्याला जाशील. इथे यू हा सिंग्युलर सब्जेक्ट असल्यामुळे युअर सेल्फ आलेला आहे. हेच जर यू प्लुरल सब्जेक्ट असेल तर पुढे येईल युअर सेल्फ्स, तुम्ही तुमचे स्वतः पुण्याला जाल. यू विल गो टू पुणे युअर सेल्फ्स. तसं करण ब्लेम्ड हिमसेल्फ फॉर द ॲक्सिडेंट, करणने त्याला स्वतःला ॲक्सिडेंटसाठी जबाबदार धरलं, मांडलं. म्हणजे अशा पद्धतीने इथं हिमसेल्फ हे या करणसाठी आलेलं, म्हणजे करण म्हणजे कोण तर ही या कॅटेगरीतला आला आणि त्यामुळे हिचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहे हिमसेल्फ, म्हणून हे झालं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. आता याच्यामध्ये काही एरर्स आहेत ते पाहूया आपण. माय सेल्फ इज रोहित किंवा माय सेल्फ रोहित. बऱ्याचदा अनेक जण स्वतःला इंट्रोड्यूस करताना किंवा आपलं नाव सांगताना सगळ्यात पहिल्यांदा हे वाक्य वापरतात, माय सेल्फ इज रोहित. परंतु ही वाक्यरचना ही अतिशय चुकीची आहे. अशी वाक्यरचना अस्तित्वातच नाही आहे. कारण माय सेल्फ हे प्रोनाऊन जे आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन ते नेहमी ऑब्जेक्टिव्ह केस म्हणून वापरलं जातं, ते सब्जेक्टमध्ये कधीच येत नाही. इथे आपण असं म्हणू शकतो की माय नेम इज रोहित किंवा आय एम रोहित, याच पद्धतीने आपण नाव सांगायचे. माय सेल्फ इज रोहित असं म्हटल्यानंतर आपण चुकीचं इंग्लिश बोलतोय किंवा आपल्याला इंग्लिशमध्ये इंट्रोड्यूस करण्याचं आपल्याकडे नॉलेज नाही आहे असं कुणीही म्हणेल. बऱ्याचदा इंटरव्ह्यू देताना अनेक जण माय सेल्फने सुरुवात करतात, त्यांना लगेच रिजेक्ट करून टाकतात. कारण त्यांना साधा माय सेल्फचा यूज माहीत नसतो किंवा स्वतःचं नाव त्यांना सांगण्याची पद्धत प्रॉपरली माहीत नसते असं गृहीत धरलं जातं. देन माय फ्रेंड्स अँड माय सेल्फ वेंट टू गोवा. आपण याचं मराठी ट्रान्सलेट केलं तर काय होईल, माझे मित्र आणि मी गोव्याला गेलो. तरी ते माय फ्रेंड्स अँड माय सेल्फ, इथे माय सेल्फ हे येणार नाही, इथे येईल आय, माझे मित्र आणि मी. कारण माय सेल्फ इथे माय फ्रेंड्स अँड माय सेल्फ हा पूर्ण सब्जेक्टचा भाग आहे आणि माय सेल्फ हे कधीही सब्जेक्टमध्ये येत नाही, ते नेहमी ऑब्जेक्टिव्ह पार्टमध्ये येतं. आणि म्हणून मायचं जे आहे तर ते आय येईल इथे, म्हणजे माझे मित्र आणि मी गोव्याला गेलो. देन वी थॉट इट आवर सेल्फ. इथे वी हा जो आहे हा फर्स्ट पर्सन प्लुरल सब्जेक्ट आहे आणि मग प्लुरल आहे तर इथे सुद्धा त्याचा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन प्लुरलच पाहिजे, परंतु ते सिंग्युलर आलेलं आहे. इथं आवर सेल्व्स असं येईल, त्याच वेळेस ते सेंटेन्स बरोबर होईल. नाव द नेक्स्ट टाईप ऑफ प्रोनाऊन इज डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स. दिस, दॅट, दीज, दोज आणि सच. मागे एका व्हिडिओमध्ये आपण दिस, दॅट, दीज आणि दोज हे कशा पद्धतीने फंक्शन करतात किंवा त्याचा यूज आपण कशा पद्धतीने करायचा असतो ते पाहिलेलं आहे. तरी परत एकदा दिस इज नॉट माइन, हे माझं नाही आहे. इथे दिस हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आहे, परंतु इकडे दिस बुक इज नॉट माइन, इथे सुद्धा दिस आहे, परंतु इथला दिस हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन होत नाही. कारण दिसच्या पुढे बुक हे नाऊन आहे, या नाऊनला मॉडिफाय करणारं हे दिस हे ॲडजेक्टिव्ह आहे. इथे दिस हे ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून हे प्रोनाऊन नाही, तर इथे सिंगल आलेलं आहे दिस. दिस इज नॉट माइन, हे माझं नाही आहे, म्हणून इथला दिस हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. तसं आपल्याला दिस, दॅट, दिस, दोजचे युजेस परत एकदा सांगतो तुम्हाला. दिस म्हणजे जवळची एक वस्तू दाखवण्यासाठी आपण दिस वापरतो, जसं दिस इज अ टेबल. दॅट लांबची एक वस्तू दाखवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी आपण दॅट वापरतो. दीज जवळच्या अनेक वस्तू
किंवा अनेक व्यक्ती किंवा जवळच्या प्लुरल गोष्टींसाठी आपण दीज वापरतो आणि लांबच्या प्लुरल गोष्टींसाठी दोज वापरतो. पहा इकडे, दीज आर रिअली ब्युटिफुल. हे खरोखरच सुंदर आहे किंवा या खरोखरच सुंदर आहेत. इथे दीज हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे पहा. परंतु दीज बुक्स आर व्हॅल्युएबल, ही पुस्तके व्हॅल्युएबल आहेत. इथे दीज हे ॲडजेक्टिव्ह आहे कारण बुक्स या नाउनला दीज हे मॉडिफाय करतं म्हणून दीज हे ॲडजेक्टिव्ह आहे. इथे पहा, गिव्ह मी दॅट, मला ते दे. दॅट सिंगल आलेला आहे, त्याच्या पुढं कोणत्याही प्रकारचं नाउन नाही आहे म्हणून दॅट इथे हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. सच आर द रूल्स, यासारखे नियम आहेत किंवा हेच खरे नियम आहेत अशा पद्धतीचं हे जे वाक्य आहे. इथे सच हे जे आहे हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. आता पुढचा टाईप आहे तो म्हणजे इंटेरॉगेटिव्ह प्रोनाउन्स. याच्यामध्ये जसं इंटेरॉगेटिव्ह म्हणजे आपण म्हणतो ना प्रश्न विचारण्यासाठी इंटेरॉगेटिव्ह. पहा, हू, हुम, हुज, विच, व्हॉट हे जे आहेत प्रश्न विचारण्यासाठी हे जे WH टाइप्सचे वर्ड्स आहेत. पहा, यूज टू आस्क अ क्वेश्चन अबाउट सब्जेक्ट ऑर ऑब्जेक्ट, जे फक्त सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट विषयी ज्याचं उत्तर येतं आपल्याला अशा प्रश्नांना म्हणतात इंटेरॉगेटिव्ह प्रोनाउन्स. पहा, हू इज कमिंग टू द पार्टी. आता हू म्हणजे कोण, तर हे सब्जेक्ट असणार आहे याचं आन्सर. हुम डू यू प्रेफर टू वोट फॉर, तर हुमचं जे आन्सर असतं ते नेहमी ऑब्जेक्ट असतं म्हणून ऑब्जेक्टिव्ह पार्ट असणारं उत्तर आहे म्हणून हे आहे इंटेरॉगेटिव्ह प्रोनाउन. विच इज युअर बुक, तुझं बुक कोणतं आहे. आता विच हे नेहमी जनरली थिंग्ससाठी वापरलं जातं आणि हू, हुम आणि हुज हे नेहमी पर्सन्ससाठीच वापरलं जातं. विच इज युअर बुक, तुझं पुस्तक कोणतं आहे. व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय आहे. याचं उत्तर जे असणार एक तर नाउन असणार आहे किंवा प्रोनाउन सुद्धा असू शकतं. ऑफ, आता याच्यामध्ये काही एरर्स आहेत पहा. ऑफ द टू सिस्टर्स हू इज द मोर इंटेलिजंट, दोन बहिणींपैकी कोण जास्त इंटेलिजंट आहे, हुशार आहे. तर याच्यामध्ये एक एरर आहे तो म्हणजे पहा इथे हू असलेला एरर आहे. जरी आपण हू हे पर्सनसाठी वापरतो परंतु ज्यावेळेस सिलेक्शनची गोष्ट येते त्यावेळेस मात्र विच जे आहे तेच आपल्याला वापरायला लागतं. म्हणून पहा इकडे हू इज युअर फादर इन द क्राऊड, इथे सुद्धा एरर आहे. इथे विच इज युअर फादर इन द क्राऊड असं म्हणायला लागेल. जरी हू इज युअर फादर इन द क्राऊड हे आपल्याला म्हणायला, पाहायला, ऐकायला बरोबर वाटत असलं तरी ते विच हेच येईल कारण इथे आपल्याला सिलेक्शन करायचं आहे, चूज करायचं आहे म्हणून इथे विच असा शब्द येईल. नेक्स्ट टाईप इज रिलेटिव्ह प्रोनाउन. त्याच्यामध्ये येतात हू, हुम, हुज, विच, व्हेन, वेअर, दॅट. जसं आपण आत्ताच पाहिलं इंटेरॉगेटिव्ह प्रोनाउन्स, बट ते प्रश्न विचारण्यासाठी आणि ज्याचं उत्तर सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट येईल अशा पद्धतीनं ते प्रोनाउन्स होते. परंतु हे जे आहेत रिलेटिव्ह क्लॉजला मेन क्लॉजशी कनेक्ट करणारे जे शब्द असतात की ज्याचा अर्थ होतो पहा, हू म्हणजे जो, हुम म्हणजे ज्याला, हुज म्हणजे ज्याचं, विच म्हणजे जे, व्हेन म्हणजे जेव्हा, व्हेर म्हणजे जिथे, दॅट म्हणजे की जे, अशा पद्धतीने त्याचे अर्थ होतात आणि याच्यामधून प्रश्न विचारलेले नसतात. पहा, द बॉय हू केम टू होम इज माय फ्रेंड, मुलगा जो घरी आला तो माझा मित्र आहे. पहा इथे हू हे आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. द लेडी म्हणजे ती स्त्री. हुम यू मेट इन द मार्केट, जिला तुम्ही मार्केटमध्ये भेटलात. हुम हे ऑब्जेक्ट असतं, हुम नेहमी, हुचं ऑब्जेक्ट हुम. इज माय मदर, ती लेडी जिला तुम्ही मार्केटमध्ये भेटला ती माझी आई आहे. दिस इज द बुक, हे एक पुस्तक आहे. विच आय बॉट येस्टरडे, जे
मी काल खरेदी केले. विच म्हणजे जे. आता विच हे नेहमी नॉन लिव्हिंग थिंग्स साठी वापरलं जातं. दिस इज द हॉटेल, हे हॉटेल आहे. व्हेअर वी स्टेड, जिथे आम्ही थांबलो किंवा थांबलो होतो. अशा पद्धतीने व्हेअर हे सुद्धा रिलेटिव्ह प्रोनाऊनमध्ये येईल. आता याच्यामध्ये काही एरर्स येऊ शकतात. अशी वाक्य पहा. आय नो मोहन, मला माहीत आहे मोहन किंवा मोहन मला माहिती आहे. विच लिव्ज इन दिल्ली, की जो दिल्लीमध्ये राहतो. आता इथे एरर आलाय पहा. विच, जिथे हू पाहिजे. पर्सनसाठी नेहमी हू, सब्जेक्टमध्ये हू, ऑब्जेक्टमध्ये हुम आणि पॉझिटिव्हमध्ये हुज. दिस इज द फॅक्टरी, ही फॅक्टरी आहे. हुज इनॉग्रेशन हॅज बीन डिलेड, जिचं उद्घाटन किंवा इनॉग्रेशन हे डिले झालं, लेट झालं. हुज, जिचं. आता इथे हुज हे नेहमी पर्सनसाठीच वापरलं जातं. आता इथे फॅक्टरी हे तर नॉन लिव्हिंग आहे, म्हणून इथे काय आलं पाहिजे, इथे विच आलं पाहिजे. विच इन अ सॉरी ऑफ विच, ऑफ विच, कारण विचचं पॉझिटिव्ह आहे ऑफ विच. जसं आयचं माय, यूचं युअर, हीचं पॉझिटिव्ह हिज, देचं देअर. तसं विचचं पॉझिटिव्ह आहे ऑफ विच आणि हुचं पॉझिटिव्ह येईल हुज. आता पहा. दिस इज द गर्ल हू आय विल मॅरी. आता याचं ट्रान्सलेशन केलं तर आपल्याला त्याच्यातून असा अर्थ निघेल की एक मुलगी आहे जिच्याबरोबर मी लग्न करणार आहे किंवा लग्न करील. फ्युचर टेन्स आहे ना. पहा. हू, आता इथे हू येणार नाहीये, इथे येणार आहे हुम, जिच्याबरोबर मी लग्न करणार आहे. पहा, आपण हे लॉजिक लावून सुद्धा करू शकतो. असे अनेक प्रश्न कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये येतात. फक्त हू दिलेलं असतं, मग तिथे त्याच्या जागी दुसरं कोणतं प्रोनाऊन यूज करायचं असतं. एखादं दुसरं प्रोनाऊन दिलेलं असतं तर त्याच्या जागी कोणतं प्रोनाऊन येईल, सब्जेक्टिव्ह येईल की ऑब्जेक्टिव्ह येईल की रिफ्लेक्सिव्ह येईल, अशा पद्धतीने की रिलेटिव्ह प्रोनाऊन येईल. अशा पद्धतीने आपल्याला करायला लागतं. तर आता पहा. दिस इज द गर्ल, सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट हा एक फार महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्याच्यावरती मी फ्युचरमध्ये व्हिडिओ बनवणारच आहे. परंतु सध्या सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंटमध्ये कोणतंही सब्जेक्ट व्हर्ब शिवाय येत नाही किंवा कोणतंही व्हर्ब शिवाय सब्जेक्ट येत नाही. दोन्हीही सायमल्टेनियसली सेंटेन्समध्ये येत असतात. तर जिथे सब्जेक्ट असतं तिथं व्हर्ब असतंच. म्हणून पहा. दिस या सब्जेक्टला इज हे व्हर्ब आहे म्हणून हे झालं. त्याच्यानंतर या आयच्या पुढे आय या सब्जेक्टला विल मॅरी हे जॉईंट सब्जेक्ट मिळालं. विल हे हेल्पिंग व्हर्ब आणि मॅरी हे मेन व्हर्ब. तर उरला फक्त हू. मग इथे हू हा सब्जेक्ट असतो. मग ह्या सब्जेक्टला अजून एका व्हर्बची गरज असणार आहे, परंतु इथे तर व्हर्ब नाही आहे, म्हणजे साहजिकच इथे हू नसून हुम हे त्याचं ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असेल, हुम. अशा पद्धतीने सुद्धा लॉजिक लावून आपण सहज ते प्रश्न सॉल्व करू शकतो. आता सगळ्यात शेवटचा जो टाईप आहे तो म्हणजे रेसिप्रोकल प्रोनाउन्स. त्याच्यामध्ये इच अदर आणि वन अनदर येतात की जे म्युच्युअल रिलेशनशिप दाखवतात त्या सेंटेन्समध्ये. जसं की इच अदर हे दोन व्यक्तींमध्ये रिलेशनशिप दाखवतो आणि वन अनदर हे दोनपेक्षा जास्त व्यक्तींमध्ये रिलेशनशिप दाखवण्यासाठी वापरलं जातं. जसं की पहा. बोथ द ब्रदर्स लव इच अदर. बोथ द ब्रदर्स लव इच अदर. दोन्हीही भाऊ एकमेकांशी प्रेम करतात किंवा एकमेकांवर प्रेम करतात. आता इथेच बोथच्या जागी असतं 5 ब्रदर्स लव इच अदर असं असतं तर ते चुकलं असतं, तर तिथे वन अनदर आलं असतं. पहा. यू शुड नॉट फाईट वन अनदर. आता इथे यू हे
प्लुरल आहे, अनेक व्यक्तींच्या संदर्भात वापरलेला आहे म्हणून इथे आलेलं आहे वन अनादर. तर अशा पद्धतीने आपण आजच्या या टॉपिकमध्ये प्रोनाऊन आणि त्याचे सर्व टाईप्स हे अतिशय व्यवस्थितरित्या समजावून घेतलेले आहेत. बऱ्याच जणांना प्रोनाऊन म्हणजे काय हे माहितीच होतं ऑलरेडी, फक्त त्याचे जे प्रकार किंवा जे सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन असतील, ऑब्जेक्टिव्ह असतील, रिफ्लेक्सिव्ह असतील किंवा पॉझिटिव्ह असतील, हे प्रोनाऊनसुद्धा अनेक जणांना माहितीच असतात. फक्त त्याचं आज आपण काय केलेलं आहे, नामकरण केलेलं आहे की कोणते प्रोनाऊन्स कोणत्या टाईप्समध्ये येतात, त्याचं फंक्शन कशा पद्धतीने असतं, मग कोणते सब्जेक्टिव्ह केसमध्ये यूज केले जातात, कोणते ऑब्जेक्टिव्हमध्ये यूज केले जातात किंवा कधी ऑब्जेक्टिव्ह पार्ट येतं. म्हणजे अशा पद्धतीने त्यानंतर हे सुद्धा रिलेटिव्ह प्रोनाऊन असेल किंवा जे सगळे इतर प्रकार आहेत ते आय होप तुम्हाला सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीने समजले असतील. आणि हे जे प्रोनाऊन्सचं जे आपलं बेसिक आहे ते तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने कळालं असेल. याच्यामध्ये काही ॲडव्हान्स गोष्टीसुद्धा मी सांगितलेल्या आहेत की ज्या अगदी हाय लेवलच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये अशा पद्धतीचे जे एरर्स येतात ते करेक्शन करण्यासाठी तुम्हाला किंवा ते सॉल्व करण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. थँक यू व्हेरी मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय अँड टेक केअर.